हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर म्हटलं चला आपण आपल्या व्लॉग्सला सुरुवात करूया आता. कारण मला बरेच जणांनी सांगितलं म्हणजे माझ्या मैत्रिणींनी वगैरे, तर तू आधी ब्लॉग्स बनवायचीस यूट्यूबला, तर तू का बनवत नाहीस? बनवत जा. तर छान वाटतात बघायला. तर असं मला सांगितल्यानंतर मला पण थोडंसं होप आलं की व्लॉग्स बनवायला. मध्ये मी सोडून दिलं होतं की कशाला उगीच टाईमपास करत बसायचं वगैरे वगैरे. पण ठीक आहे म्हटलं, आपल्याला जर एखादी गोष्ट जमती आहे तर आपण ती कंटिन्यू करायला काही हरकत नाही. तर त्यासाठी म्हटलं चला आपण शुभस्थ शीघ्रम करूया. तर हे व्लॉग्स वगैरे बनवणं हे पण काही सोपं नाही आहे, कारण एडिटिंग वगैरे फार करावं लागतं आणि तसा वेळ पण द्यावा लागतो आपल्याला त्याच्यासाठी. आणि प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला जी गोष्ट दाखवायची आहे किंवा जी गोष्ट नाही दाखवायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर येणं, तर काही जण कॅमेरा शाय पण असतात. मी पण तशीच आहे बऱ्यापैकी. फोटोज वगैरे ओके ठीक आहे, पण एवढी पूर्ण मी कॅमेऱ्याला अजून हे नाही आहे, म्हणजे कॅमेरा शायच आहे मी पण. तर म्हटलं चला थोडंफार प्रयत्न करूया, म्हणून पुन्हा एकदा म्हटलं चालू करायचं आपण करायला. तर त्यासाठी मी ही परत सुरुवात केली. शॉर्ट्स वगैरे काय आपण सॉंग्स वगैरे टाकून ते ॲड करतच असतो, किंवा इंस्टाग्रामला आपण एखादी स्टोरी वगैरे म्हणा, फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला, तर ते चालूच असतं माझं आधेमध्ये स्टोरीज वगैरे टाकणं. तर म्हटलं यूट्यूबला पण आपण आता, जे मध्ये मी करत होते मागच्या काही 2-3 महिन्याच्या आधी वगैरे, मध्येच मी ते बंद केलं. आय थिंक माझे जवळपास 35-36 व्लॉग झाले असेल, तिथून मी बंदच केलं परत करायचं. कारण राया पण लहान होता आणि काय व्हायचं की तो मोबाईल मी घेतला की तो मुलं पण मोबाईल यूज करायला प्रवृत्त व्हायची. तर मग मीच ठरवलं की आपणच मोबाईल नाही यूज करायचं. मग मी आता पण जे हे व्लॉगिंग करते आहे ते मी मुलांना नकळत चुकवून करत असते. कारण ते नसतानाच मी आता माझ्या DIY पेंटिंगचे वगैरे, मी काय जे पेंटिंग्स असू दे काय असू दे, मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात, मुलं म्हणण्यापेक्षा राया जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा मी हे सगळं करते. कारण तनिष्का तशी समंजस आहे आता, मग ती काय मला त्रास देत नाही अशा गोष्टीत. राया बऱ्यापैकी मध्ये मध्ये करतो, मग ते एखादी गोष्ट खराब होणे किंवा काहीतरी वेस्ट जाणे अशा गोष्टी होतात. त्यामुळे मी त्याच्यासमोर थोडंसं मोबाईल घ्यायचं अवॉइडच करते. आणि आत्तापासूनच जर सवय लागली तर मुलं जास्तच, ऑलरेडी मुलं मोबाईल हे घेतातच हल्लीचे, पण आता काय करणार, अपवाद आहे या गोष्टीला. तर अशा प्रकारे म्हटलं चला करूया काहीतरी. कारण कसं होतं, रिकामं घर शैतानसारखं होतं ना, त्यामुळे म्हटलं स्वतःला बिझी ठेवलं तर आपल्याला पण काहीतरी क्रिएटिव्हिटी सुचत जाईल. आणि त्याच्यातून नवीन नवीन मला ज्या गोष्टी येतात त्या, म्हटलं आपल्याला जे येते ते आपल्याला पण थोडंफार आपण पण थोडंसं शेअर करूया सोशल प्लॅटफॉर्मवरती. तर म्हटलं प्रयत्न करायचे, यश आलं तर आलंच, आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते खरंच आहे. म्हटलं सुरुवात करूया. मग ॲक्च्युली नव्याची पौर्णिमा होती मागच्या 4-5 दिवसाच्या मागे. त्यावेळी माझं ते घरात नैवेद्य वगैरे करायचं राहिलं होतं. मग मी आज ते पुन्हा करायचं ठरवलं. आज होता गुरुवार, तर म्हटलं गुरुवार पण आहे, तो पण नैवेद्य होईल, प्लस संकष्टी पण होती, आणि पौर्णिमेचा नैवेद्य राहिला होता दाखवायचा, तो पण दाखवायचा. कारण आमच्या घरी म्हणजे पहिल्यापासून आहे प्रथा की नव्याच्या पौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य आमच्या देवाऱ्यावरती परडीमध्ये दाखवला जातो. तर त्याप्रमाणे मी आज पुरणपोळीचा नैवेद्य घरात केला होता. तर त्याचीच थोडीफार रेसिपी अशीच करता करता मी शेअर केली. आणि इथे हा बॉक्स जो दिसतो आहे, तो आज रायाच्या स्कूलमध्ये आम्ही असंच सगळ्यांना देण्यासाठी घेऊन गेलो होतो. आणि ही आहेत, ही माझी एंट्रन्सच्या इथून जेव्हा वरती पास होते तिथली ती झाडं वगैरे आहेत, मी ती शो केली आहे. मग पुरणपोळीचा नैवेद्य होता तर सगळी तयारी करून घेतली, आणि पुरण वगैरे झालं, वेळवणीची आमटी वगैरे केली. मी आज मागची जी माझी बडबड चालू होती तेव्हा मी ते सगळं दाखवून झालं आहे माझं. आणि आता इथं पुरण रेडी केलं आणि पोळ्या लाटायला घेतल्या होत्या. बऱ्यापैकी पटकन पोळ्या लाटल्या. आणि आज माझी मम्मी, भाऊ आणि माझी भाऊजे आणि माझ्या मामी या सगळेजण उज्जैनला जाणार होते, निघणार होते. तर त्यांना आज स्टेशनवर सोडायचं होतं, म्हणजे सांगली स्टँडवर सोडायचं होतं. त्यासाठी आम्ही सगळेजण निघालो. आणि निघताना राया फार रडत होता, त्यामुळे काय रडवायचं कसं थांबवायचं म्हणून मोबाईल त्याच्याकडे होता, त्यामुळे मी काही तिथले क्लिप्स वगैरे शूट करू शकले नाही. तर अशा प्रकारे आम्ही साधारणतः 1-1.5 वाजता सकाळी त्यांना सोडून वगैरे आलो. आणि आल्यानंतर मग फ्रूट्स वगैरे जरा घ्यायचे होते, तर ते सगळे घेतले आणि
चालू होतं असंच माझं डेली हेक्टिक रुटीन. आणि त्याचप्रमाणे मी आज जरा गॅलरी माझी वॉश करायची होती मला, तर तिथं मी गॅलरी पण सगळी क्लीन केली होती. झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं. तर ही सगळी घरातली कामं झाली. साधारणतः सकाळचे 12 तरी वाजतातच घरातलं सगळं आवरायला. आणि अशा प्रकारे चालू असते रोजची धावपळ. आणि बरेच व्हिडिओ असे व्हॉईसला मागे पुढे झालेले आहे, तर मला सुचेल तसं मी आज बोलत गेली आहे. तर मागे पुढे झाले असेल तर समजून घ्या. तर आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.